फक्त तेलामध्ये अशा प्रकारे शिमला मिरचीची भाजी कराल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल। नमस्कार, आज आपण अगदी कमी तेलात मसालेदार आणि झटपट तयार होणारी शिमला मिरची बटाट्याची भाजी बनवणार आहोत। सर्वप्रथम शिमला मिरची, बटाटा आणि कांदा स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या। चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेत आहे। इथे मी 2 मोठ्या आकाराच्या शिमला मिरच्या घेतल्या आहेत। आता शिमला मिरचीचे 2 भाग करून आपल्या आतल्या बिया आणि पांढरा भाग काढून टाका। त्यानंतर शिमला मिरचीच्या मोठ्या फोडी करून घ्या। बऱ्याच लोकांना शिमला मिरचीची भाजी आवडत नाही। तुम्हालाही जर आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून पहा। जर एकदा ही भाजी करून खाल्ली तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल। तुम्ही ही भाजी कशा प्रकारे बनवता ते नक्की कमेंट करून सांगा। आता एक बटाटा सोलून त्याचीही पातळ स्लाइस करून घ्या। बारीक चिरून घ्या। अशा प्रकारे भाजीसाठी लागणारी सर्व तयारी झाली आहे। शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 शिमला मिरच्या, 1 बटाटा, 1 कांदा, 1 मोठा चमचा तेल, पाव चमचा जिरे, पाव चमचा हळद, पाव चमचा किचन किंग मसाला, पाव चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा घाटी मसाला, 2 चमचे शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता फक्त काही मिनिटातच आपण ही चविष्ट शिमला मिरचीची बटाट्याची भाजी बनवूया। आता कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करा। त्यात जिरे घालून तडतडू द्या। यानंतर चिरलेला कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परता। आता बटाट्याचे तुकडे घालून 2 ते 3 मिनिटे परतून घ्या। त्यानंतर शिमला मिरची घालून सर्व एकत्र मिक्स करा। तेलामध्ये कांदा, बटाटा आणि शिमला मिरची व्यवस्थित परतून घ्या। जर तुम्हाला भाजी मऊ हवी असेल तर आता या ठिकाणी झाकण ठेवून तुम्ही 2-3 मिनिटे वाफेवर शिजवून घ्या। आणि जर नको असेल अशी मऊ क्रंची हवी असेल ना तर डायरेक्ट त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि आपला घाटी मसाला असतो ते, किंवा तुम्ही जो कोणता पण मसाला वापरत असाल, कांदा लसूण मसाला तो वापरला तरी चालेल, आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मिश्रण एकजीव करून घ्या। आता भाजी थोडीफार शिजली आहे तर या स्टेपला भाजी जवळपास शिजल्यावर शेंगदाण्याचे कूट घाला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा। इथे मी शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं कूट बनवलेलं आहे। शेंगदाण्याचे कूट घातल्यानंतर झाकण ठेवून मध्यम आचेवर भाजी शिजू द्या। मध्ये मध्ये 1-2 वेळा हलवा म्हणजे भाजी करपणार नाही। आता भाजी व्यवस्थित शिजली आहे आणि मस्त क्रंची सुद्धा झालेली आहे। त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत आणि पूर्ण सगळं मिश्रण मिक्स करणार आहोत। ही भाजी अशा प्रकारे केली तर खूप छान लागते। तुम्ही ही भाजी चपाती, भाकरी सोबत खाऊ शकता। अशी आपली झटपट कमी तेलात बनणारी चविष्ट शिमला मिरची बटाट्याची भाजी तयार आहे। तुम्हीही ही रेसिपी करून पहा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत।